भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय आज लिहिला जाईल। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन द्विपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावर दाखल झालेत। आज मुंबईत मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे। मॅक्रॉन 3 दिवसांच्या भारत भेटीवर आहेत। मॅक्रॉन मुंबईनंतर नवी दिल्लीत AI परिषदेसाठी उपस्थिती लावतील। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य, पुरवठा साखळी या क्षेत्रात जवळपास डझनभर करार दोन्ही देशांदरम्यान होतील। भारत आणि फ्रान्स यांच्यात 2026 हे इयर ऑफ इनोव्हेशन अर्थात नवकल्पनेचं वर्ष म्हणून साजरं होत आहे आणि त्याची सुरुवात आज मोदी आणि मॅक्रॉन करतील। भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल जेट्स खरेदी करणारे गेल्याच आठवड्यात या करारासंदर्भात भारत सरकारनं मान्यता दिलेली होती। आता आज फ्रान्स सोबत तो करार प्रत्यक्षात येईल। याशिवाय रशिया युक्रेन युद्ध, गाझामधली युद्धजन्य स्थिती यावरही दोन्ही नेते चर्चा करण्याची शक्यता आहे। तर फ्रान्सच्या अध्यक्षांशी विविध करार करण्यासाठी आणि द्विपक्षीय चर्चेसाठी पंतप्रधान मोदी आज 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत। मोदींच्या या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात येतील। दुपारी 2:15 वाजता पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होतील। मुंबईच्या नवनियुक्त महापौर रितू तावडे प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर दुपारी 2:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे द्विपक्षीय बैठक पार पडेल। त्या दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या होतील आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रेस स्टेटमेंट हे जारी केले जाईल आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंड टेबल चर्चा होईल आणि त्यानंतर दोन्ही नेते संध्याकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे भव्य इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 19 फेब्रुवारीपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत। तर मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी कोणते मोठे बदल झालेले आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णतः बंद असेल। फक्त आपत्कालीन वाहनांसाठी हा मार्ग सुरू असेल। नॉर्थ कोर्ट ते ॲडम स्ट्रीट जंक्शन पर्यंतचा पी रामचंदानी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। तर रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, BK बोबन वेहराम रोडकडे वळवण्यात आले आहे। पी रामचंदानी मार्गावरील वाहतूक अलवा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्यात आली आहे। तर ॲडम स्ट्रीट आणि पी रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेस्ट बसचे थांबे देखील आज बंद राहतील। तर सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोल नाक्यादरम्यान अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असेल। पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्व अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा मुंबई दौरा नेमका कसा असणार आहे ते देखील पाहूयात। तर दुपारी 2:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईमध्ये आगमन होईल। दुपारी 2:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल। सायंकाळी 5 वाजता मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हॉटेल ताजमध्ये विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत एक चर्चा होणार आहे। तर सायंकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया परिसरात इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहतील आणि त्यानंतर 7:30 वाजता हे नेते प्रस्थान करतील। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी मुंबई नगरी सजली आहे। काल रात्री बांद्रा वरळी सी लिंकला विशेष रोषणाई करण्यात आली आहे।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली असून 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये सुनेत्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन्ही राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि आमदार खासदारांमध्ये काही प्रमाणात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे। काल सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव निश्चित झालंय। 23 तारखेला शोकसभा आहे। 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशातील आमचे काही प्रतिनिधी, राज्यातील आमची विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल। अजित पवारांचा अपघात झाला की घातपात घडला याविषयी दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ब्लॅक बॉक्समधून पुढे येणाऱ्या माहितीकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। मात्र आता या ब्लॅक बॉक्सबाबत मोठी माहिती समोर आली आहे। दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असून डिकोडिंगसाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवावा लागणार असल्याचं कळतंय। याबाबत सरकारकडून 1 ते 2 दिवसात निर्णय घेतला जाईल। दरम्यान विमानाच्या स्थितीबाबत DGCA कडून तपास सुरू असून त्याला अजून 10 ते 15 दिवस लागतील आणि त्यामुळे ब्लॅक बॉक्स संदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी। ती होत असतानाच जे जे काही शंका, काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत त्याची सुद्धा माहिती त्या तपास यंत्रणांनी घ्यावी, त्याचाही सखोलपणाने त्या ठिकाणी तपास करावा। आता आपण जे सांगता ही माहिती म्हणजे जी ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये त्या साऱ्या काही बाबतीमध्ये तपासामध्ये त्या ठिकाणी किंवा अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला घ्यायलाच पाहिजेत। ही केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी नव्हे तर देशातल्या जनतेसाठी सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर केली जावी आणि सत्य समोर यावं यासाठी रोहित पवारांनी खासगी गुप्तहेरांची भेट घेतली आहे। तर रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आणखी काही प्रश्न उपस्थित केले जातील। अपघाताला 20 दिवस उलटून देखील अद्याप प्राथमिक अहवाल न आल्याबद्दल रोहित पवार काही प्रश्नांना वाचा फोडतील। त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे। त्यांना खाजगी संस्थांच्या मार्फत काय करायचं असेल तर त्यांना अधिकार आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार अशा ज्यावेळेला घटना घडत असते त्यावेळेला एक स्वायत्त तपास यंत्रणा सगळ्याच बाबतीमध्ये असते। त्या तपास यंत्रणेच्या मार्फत किंवा बाह्य देशांतील तपास यंत्रणेच्या मार्फत हा तपास व्हावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि तो तपास यंत्रणेचा अहवाल ह्या देशांतील जनतेच्या समोर यावा, तो लवकरात लवकर यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे। त्यांना खाजगी संस्थांच्या मार्फत काय करायचं असेल तर त्यांना अधिकार आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार अशा ज्यावेळेला घटना घडत असते त्यावेळेला एक स्वायत्त तपास यंत्रणा सगळ्याच बाबतीमध्ये असते। त्या तपास यंत्रणेच्या मार्फत किंवा बाह्य देशांतील तपास यंत्रणेच्या मार्फत हा तपास व्हावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि तो तपास यंत्रणेचा अहवाल ह्या देशांतील जनतेच्या समोर यावा, तो लवकरात लवकर यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आता एक मोठी बातमी येते। पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला। कारण व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे।
विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। महसूल मंत्र्यांकडून लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर येते की या अहवालामध्ये पार्थ पवार यांना अभय मिळणार का, त्यांना क्लीन चिट दिली जाणार का, असा सवाल उपस्थित झालाय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरंच या अहवालामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे का? कारण या संदर्भातल्या बातम्या यापूर्वी देखील आलेल्या होत्या, मात्र आता जर हा अहवाल सादर झालेला असेल तर खरंच पार्थ पवार यांना अभय दिलं जात आहे का? एकूण विकास खरगे यांची समिती काय आहे हे नेमकं यातनं पहिले समजून घेतलं पाहिजे। विकास खरगे यांची समिती ही या जमिनीच्या संदर्भात होती। जमीन हस्तांतरण प्रक्रिया असेल किंवा अशा प्रकारचे जे व्यवहार होतात त्या व्यवहारासंदर्भात पुढे काय केलं पाहिजे या संदर्भात ही समिती काम करताना आपल्याला दिसलेली होती आणि त्याच अनुषंगानं बघायचं तर जर का यामध्ये जो हा व्यवहार आहे हा व्यवहार मुद्रांक शुल्कांच्या नियमानुसार आपल्याला होताना दिसला आहे आणि मुद्रांक शुल्क नियमानुसार जर का व्यवहार झाला आहे तर त्यामध्ये अमेडिया कंपनीनं हा व्यवहार केला आहे तर पार्थ पवार यांची त्यावर स्वाक्षरी नाही आणि त्यामुळेच पार्थ पवार यांना कुठेतरी यामध्ये अभय दिलं आहे का हा प्रश्न देखील यामध्ये निर्माण होतो। त्यामुळेच व्यवहारावर त्यांची स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीमध्ये त्यांचा थेट संबंध येत नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। विकास खरगे यांचा अहवाल हा महसूल मंत्र्यांना सादर करण्यात आलेला आहे आणि या व्यवहारासाठी मदत करणारे जे 2 सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कडक कारवाई संदर्भात समितीनं एकूणच शिफारस केलेली आहे। एकूण हा जो अहवाल आहे तो लवकरच महसूल मंत्र्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळेल। मात्र प्रामुख्यानं जो मुद्रांक शुल्कांचा नियम आहे त्यानुसार जर का व्यवहार करणारा यामध्ये जबाबदार असतो आणि त्या अनुषंगाने पाहायचं तर अमेडिया कंपनीनं हा व्यवहार केलेला आहे तर पार्थ पवार यांची त्यावर स्वाक्षरी नाही आणि त्यामुळे पार्थ पवार हे कंपनीचे भागीदार जरी का असले तरी त्यांचा मुंडवा जमीन प्रकरणामध्ये थेटपणे संबंध येत नसल्याचं एकूणच या सगळ्या ज्या समितीने पूर्ण सगळा तपास केला आहे त्यामध्ये हे दिसतं। प्रामुख्यानं यामध्ये अनेक चौकशी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळाली। कागदपत्रांची छाननी झाली, महसूल विभागातील नोंदणीची तपासणी देखील झाली, सोबतच अधिकारी असेल किंवा पक्षकारांचे जे जबाब आहे ते देखील नोंदवले गेलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच आता नेमकं हा अहवाल स्वीकारला जातो का, नेमकं या अहवालामध्ये अजून काय गोष्टीचा समावेश करण्यात आला हे बघणं महत्वाचं असेल। नक्कीच, आणि या अहवालामध्ये जर पार्थ पवार यांना अभय दिलं जात असेल तर नक्कीच त्यावर सवाल उपस्थित केले जातील। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महत्त्वाचे मुद्दे पाहतोय आपण। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा हा जबाबदार असतो, तर अमेडिया कंपनीनं व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची त्या व्यवहारावर स्वाक्षरी नाही। पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही, तर अमेडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्याच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। तर व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारूंवर कारवाईची शिफारस या अहवालामध्ये केल्याची सूत्रांची माहिती आहे। घेऊयात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। गेल्या वर्षी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला राज्य सरकारकडून सरकारी नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं, मात्र त्याला मुहूर्त लाभत नव्हता। याची बातमी एबीपी माझानं दाखवताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर आले
आणि त्यांनी संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेत. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असे शिंदेंनी नमूद केले आणि त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अतिशय दुर्दैवी हल्ला पहलगामला झाला. मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिथून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या. मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू. शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्याचा नियोजनबद्ध विस्तार करत असताना विश्व हिंदू परिषदेनेही आपल्या कार्याचा तसेच संख्याबळाचा विस्तार करण्याचं ध्येय समोर ठेवलंय. विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती या सर्व सहयोगी संघटनांसह यंदा 1 कोटी सक्रिय सदस्य संख्या गाठण्याचा विश्व हिंदू परिषदेचा निर्धार आहे. एवढंच नाही तर सध्या देशातील 72,000 स्थानांवर विश्व हिंदू परिषदेचे कार्य सुरू असताना तो कार्य विस्तारही 1 लाख स्थानांपर्यंत वाढवण्याचं ध्येय विश्व हिंदू परिषदेने समोर ठेवलंय. मोठ्या संघर्षानंतर आणि अनेक दशकांच्या आंदोलनानंतर स्थापन झालेल्या राम मंदिराच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचा देशभरात चांगला जनसंपर्क झालाय. त्या जनसंपर्काच्या माध्यमातून 1 कोटी सक्रिय कार्यकर्ते मैदानात उतरवण्याचा विश्व हिंदू परिषदेचा मानस आहे. पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळालं का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असं या अहवालाद्वारे सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. तर महसूल मंत्र्यांकडून लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. तर खारगे समितीच्या अहवालामध्ये नेमका आहे तरी काय जाणून घेऊयात. तर मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो. मीडिया कंपनीनं व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाहीये. पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही. मीडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्याच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस या अहवालाद्वारे करण्यात आली आहे. तर व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्यावरही कारवाईची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने जो काही अहवाल दिला होता त्या अनुषंगानं पुढची कारवाई करण्यात येईल. पण पार्थ पवार यांना क्लीन चिट ही राजकीय उद्देशाने दिली गेली असा विरोधकांचा आरोप आहे. अजूनपर्यंत मी देखील तो अहवाल बघितलेला नाही आहे, परंतु जी समिती नेमण्यात आली होती ती अतिशय उच्चस्थ पदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्फत नेमण्यात आलेली होती. त्याच्यामुळे त्यांनी जी काही चौकशी केली असेल ती निश्चितपणे पारदर्शक असेल. या संदर्भात लोकांच्या मागणीनुसार समितीचं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि समितीने अहवाल दिल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील. आता एबीपी माझानं उघड केलेली एक खळबळजनक बातमी आहे. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासातच मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. खरं तर ही प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती. मात्र दादांकडे हे खातं असताना
त्यांच्या मृत्यूनंतर तातडीनं या दर्जाची अक्षरशः खैरात वाटण्यात आली. धक्कादायक म्हणजे यातील पहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीलाच दुपारी 3:09 दिलं गेलं. माझानं काल हे प्रकरण उघड केलं आणि दिवसभर याचा प्रचंड पाठपुरावाही केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत तातडीनं या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. तर एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेल्या 75 प्रमाणपत्रांच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आलेत. मात्र ही चौकशी नक्की कुणाची होणार आणि चौकशी नक्की कोण करणार हे स्पष्ट नाहीये. त्यामुळे चौकशीच्या नावाखाली चालढकल होत असल्याची शंकाही व्यक्त होतीये. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेली जी 75 प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत त्या सर्व प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही आहे आणि त्यामुळे या प्रकरणात मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार का हा प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागातील आणखी कोण कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत हे देखील समोर येण्याची गरज आहे आणि त्यामुळे या प्रकरणातील सत्य राज्य सरकार समोर आणणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. तर या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत. मंदार, अत्यंत खळबळजनक, अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार समोर आला आणि त्यानंतर आता सरकारकडनं पावलं उचलली जात आहेत. मात्र खरंच अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, संबंधितांवर कारवाई होणार का हा मोठा प्रश्न आहे. माधवी, हाच प्रश्न आहे. कारण सरकारने चौकशी होईल असं जाहीर केलंय, मात्र ही चौकशी कोणाची होईल आणि ही चौकशी कोण करेल हे सरकारनं स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे फक्त चौकशीचं निमित्त करून वेळ काढूपणा केला जातोय का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायला हवा. कारण आपण पाहिलं या प्रमाणपत्रांवरती अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव असलेल्या मिलिंद शेणॉय यांची डिजिटल साईन आहे. त्यामुळं मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार का किंवा या अल्पसंख्याक विभागातील इतर कोण अधिकारी यामध्ये सहभागी असतील त्यांची चौकशी होणार का आणि ही चौकशी कोण करणार याचे कोणतेही तपशील राज्य सरकारकडून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय की खरंच राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणातलं सत्य समोर आणायचंय का. काल दिवसभर एबीपी माझाने हे प्रकरण लावून धरल्यानंतर सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले, मात्र चौकशी नक्की करणार कोण आणि कोणाची करणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. माधवी, नक्कीच या संदर्भातले तपशील जाणून घेत राहू, अपडेट जाणून घेत राहू. मंदार, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर या सगळ्या आदेशांना आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत आता या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिलेले आहेत. मात्र नेमकी चौकशी होणार कुणाची, खरं शेणॉय नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, त्यांची चौकशी होणार का, या सगळ्या प्रकरणाशी आणखी कोण कोण संबंधित आहे हे सगळं जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र केवळ सरकार चालढकल करतंय का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. तर एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेल्या 75 प्रमाणपत्रांच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र ही चौकशी नक्की कोणाची होणार आणि चौकशी नक्की कोण करणार हे स्पष्ट नाहीये आणि त्यामुळे चौकशीच्या नावाखाली चालढकल होत असल्याची शंका उपस्थित होती आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेली जी 75 प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत त्या सर्व प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही आहे आणि त्यामुळे या प्रकरणात शेणॉय यांची चौकशी होणार का हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. मृतदेह पडला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्रीचा मृत्यू झाला आहे, अशा वेळेस अशा परवानगी देणारे हे महाभाग कोण आहेत? अशा महाभागांना शोधून कारवाई केली पाहिजे. कारवाई केली नाही तर असे ज्या वेळेस शासकीय दुखवटा घोषित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर परवानग्या दिल्या जात असतील तर एकदा यांना धडा शिकवला पाहिजे. 100% झिरवडचा प्रकार नाही. मंत्रालय काय
राज्यच भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे तिथे, त्यामुळं बिनधास्त मंत्रालयातले अधिकारी बिनधास्त आहेत, एकदम त्यांची डेअरिंग वाढलेली आहे, त्यांना काही चिंता राहिलेली नाही आणि ते वाटेल त्या पद्धतीनं आपला धंदा जोरात सुरू ठेवलेला आहे. आता मुंबईमधून आणखी एक धक्कादायक बातमी. मुंबईतील शिवडीच्या गुप्तावाडी भागात विकासाच्या नावाखाली मुंबई महापालिकेनं 11 अधिकृत झोपड्या हटवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि त्यामुळे 7 कुटुंब अगदी घराचं पाडकाम केल्यानंतर रस्त्यावर आले आहेत. गुप्तावाडीमध्ये विकासकाकडून टॉवर बांधण्याचं काम सुरू आहे आणि याच टॉवरच्या समोर 17 छोट्या झोपड्या होत्या आणि त्यातील 11 झोपड्या या अधिकृत होत्या आणि इतर अनधिकृत होत्या. रस्ते रुंदीकरणासाठी त्यासोबतच पादचारी रस्त्यात या झोपड्या अडथळा बनत असल्याच्या कारणास्तव या घरांना मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यात आली. नोटीस देऊनही घरं खाली करत नसल्यामुळे 20 जानेवारीला या ठिकाणी थेट कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे मागील महिनाभरापासून जवळपास 7 कुटुंब हे याच ठिकाणी रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना SRA अंतर्गत या कुटुंबियांना माहुल येथे घरं देण्यात आली आहेत. मात्र याच प्रभागात घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावरच राहणार असल्याचा पवित्रा या 7 कुटुंबांनी घेतलाय. मात्र सद्यस्थितीत हे कुटुंबीय कसे राहतात, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि किती अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय, या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी घेतलाय. आपण पाहूयात. सध्या मी मुंबईतल्या शिवडीतील गुप्तावाडी परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये 17 झोपड्या होत्या. मात्र ज्या प्रकारे स्थानिकांचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेने विकासकाच्या दबावाखाली इथे ज्या झोपड्या होत्या त्यातल्या 11 झोपड्या अधिकृत होत्या, त्या 11 झोपड्यासुद्धा पाडलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे आपण बघतोय की विकासकाने आपलं काम सुरू केलं आहे, प्रवेशद्वाराचं काम सुरू आहे. मात्र यामध्ये ज्या इथे झोपड्याकडून राहत होते त्यांना मात्र रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे. का पाडली ही झोपडी, काय कारण आहेत, नोटीस पाठवली होती? म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आम्हाला 3 प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत. प्रथम नोटीस जी आहे त्यांनी असं दर्शवलं की पादचारी आणि रहिवाशांना जाण्यायेण्यास त्रास होतो म्हणून आम्ही हा पदपात मोकळा करत आहे. दुसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी रस्ता रुंदीकरणाचं कारण दाखवलं आहे आणि तिसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की 18.30 मीटरचा DP विकासन रस्ता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला. कुटुंब रस्त्यावर राहतो, आज कित्येक दिवस रस्त्यावर पडले, लहान लहान मुलं आहेत. ह्याच्याबद्दल बिल्डरला विकासाला का फायदा देण्यासाठीच केलेला मला असं वाटतंय. कारण हे बघा आता हे केल्या लगेच झोपड्या तोडल्या, लगेच गेट बांधला. ठीक आहे, आम्हाला विकासाला कुठलाही विरोध नाही आहे, पण विकासाच्या धर्तीवर लोकांना न्याय द्यावा. हे इतके वर्ष राहतात, आम्ही यांना लहानपणापासून बघतोय, यांना घरं दिली पाहिजे, आज आमची मागणी आहे. आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाकडे, आम्हाला इथं घरं द्या, आम्ही जाऊ शकत नाही. कुठे घर देणार? तिथे काम चालू केलं ना त्यांनी. आता काम चालू, आता त्याला जाग यायला पाहिजे ना त्या लोकांना. काम किती दिवस राहणार तुम्ही असे इथे? आता किती दिवस राहणार, आता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी राहणार. आयुक्तांकडे आम्ही भेट घेण्यासाठी मेल पण केला, पत्रव्यवहार पण केले, पण अद्याप त्यांनी आमची भेट नाही घेतलेली आहे. नंतर आम्ही गेल्यानंतर त्यांनी ते लेटर AMCकडे AMCने AMCकडे पाठवलं. AMCकडनं ते DMCकडे आलं. DMCकडे आम्ही भेट घेतली असता त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही PAP शोधून आणून द्या, आम्ही तुम्हाला 15 मिनिटात तुम्हाला ते घर देतो. आता मला एकच विचारायचं की आम्ही कुठून शोधून आणायची घरं? मुंबई महापालिका आयुक्तांनी तातडीनं योग्य ती कारवाई करून या सगळ्यांना याच प्रभागामध्ये कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करावं ही त्यांची मागणी आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. मालेगावमधील इस्लाम पार्टीनं संभाजीनगरमध्ये एंट्री केली आहे. MIMचा बालेकिल्ला असणाऱ्या संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी आपला विस्तार वाढवू पाहते आणि त्यामुळे जलील यांच्या गटातील नाराजांना सोबत घेऊन पार्टी शहरात आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करते. याच पार्श्वभूमीवर इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी बैठक देखील घेतल्याचं समोर आलंय. MIMला रोखण्यासाठी इस्लाम पार्टी आपला संपूर्ण जोर संभाजीनगरमध्ये लावते की त्यांचा हा जोर कमी पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर MIMच्या बालेकिल्ल्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी आता विस्तार करू इच्छिते. मात्र खरंच त्यांची ही इच्छा पूर्ण होणार का? MIM त्यांना रोखू शकणार का? हा महत्त्वाचा सवाल आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. इस्लाम पार्टीनं मालेगावात मोठं यश मिळवलेलं होतं.
खास करून महापालिका निवडणुकीमध्ये मोठे यश मिळवलेलं होतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता इस्लाम पार्टी एंट्री करते. त्या संदर्भात बैठका देखील पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता MIMला चॅलेंज देण्याचा प्रयत्न होतोय का असा सवालही उपस्थित होतोय. आता आणखी एक महत्त्वाची बातमी. मी टिपू सुलतान यांचा दालनात फोटो लावल्यामुळे त्यांचं महान कार्य अनेकांना कळालं. संविधानात ज्यांचा फोटो आहे तो हटवण्याचा अधिकार भाजप व इतरांना कोणी दिला? टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख हे ब्राह्मण होते. टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहीतच नाही. उपमहापौर शान-ए-हिंद यांनी भाजप व हिंदुत्ववादी संघटनांना त्या वादग्रस्त प्रकरणी आता उत्तर दिलेलं आहे. संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख आहे, मग यांच्याविषयी आंदोलन करणाऱ्यांना परवानगी कशी मिळू शकते? आज होणाऱ्या आंदोलनालाही त्यांनी हे उत्तर दिलंय. मी एक OBC वर्गातून आलेली आहे म्हणून मला टार्गेट केलं जात असल्याचा शान-ए-हिंद यांनी आरोप केलेला आहे. तर आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, आपण पाहूयात. आप वो फोटो फिर से लगाना चाहिए. देखिए, एक बात मैं फिर कहूँगी कि मुझे वो फ़ोटो किसी ने सप्रेम भेंट दी और वो फ़ोटो उन्होंने लगाई और वो फ़ोटो लगाने पे मेरा एतराज़ भी नहीं था. आप ये बात समझ लो कि ये फ़ोटो लगाने से कम आज के युग के लोगों को ये मालूम पड़ा कि हज़रत टीपू सुल्तान कितने बड़े वैज्ञानिक थे, कितनी उनकी समानता की सोच थी. वो एक सुल्तान होते हुए, एक राजा होते हुए भी उन्होंने लड़ा अंग्रेज़ों से अपनी लग्जरी छोड़कर. दूसरा, लोगों को ये भी मालूम पड़ा कि संविधान के 144वें नंबर पेज पे उनका फोटो है. आप एक बात बताओ, किसी भाजपा के या किसी और सियासी पार्टी के लोगों को किसने हक दिया कि संविधान में जो व्यक्ति की फोटो है उसको हटाने का अधिकार इनको किसने दिया? इसी बड़ी बड़ी बातों की वजह से इन्होंने 400 का जो नारा लाया था वो उनका ख़त्म हो गया. संविधान को बचाने के लिए मैं तो पूरे हिंदुस्तान से, अगर मेरी आवाज़ कोई सुनते होंगे तो मैं बोलूँगी कि ये लोग संविधान के ख़िलाफ़ काम करते हैं. हमारे जितने लोग सेकुलर सोच के लोग हैं, बाबा साहब अम्बेडकर को मानने वाले, छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले और समाजवादी सोच रखने वाले लोगों का ये काम है कि जो संविधान के खिलाफ वर्जी करने वाले लोग हैं, इनको हमको मुँह तोड़ जवाब देना है. जब हमारे संविधान ने हमको अधिकार दिया है तो कोई नेता कोई नहीं होता जो हमको रोक पाए. पुढच्या बातमीकडे जाऊयात. शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्याचा नियोजनबद्ध विस्तार करत असताना विश्व हिंदू परिषदेनेही आपल्या कार्याचा तसेच संख्याबळाचा विस्तार करण्याचं ध्येय समोर ठेवलंय. विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती या सर्व सहयोगी संघटनांसह यंदा 1 कोटी सक्रिय सदस्य संख्या गाठण्याचा निर्धार आता विश्व हिंदू परिषदेनं केलाय. एवढंच नाही तर सध्या देशातील 72,000 स्थानांवर विश्व हिंदू परिषदेचे कार्य सुरू असताना तो कार्य विस्तारही 1 लाख स्थानांपर्यंत वाढवण्याचं ध्येय विश्व हिंदू परिषदेनं समोर ठेवलंय. मोठ्या संघर्षानंतर आणि अनेक दशकांच्या आंदोलनानंतर स्थापन झालेल्या राम मंदिराच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचा देशभरात चांगला जनसंपर्क झालाय आणि त्या जनसंपर्काच्या माध्यमातून 1 कोटी सक्रिय कार्यकर्ते मैदानात उतरवण्याचा विश्व हिंदू परिषदेचा मानस आहे. आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंदजी परांडे आहेत. मिलिंदजी, विश्व हिंदू परिषद आपला कार्यविस्तार आणि एका प्रकारे सदस्य विस्तारही करत आहे. 3 वर्षापूर्वी अभियान केलं होतं तेव्हा 72 लाखांपेक्षा जास्त ह्याचे हितचिंतक बनले होते. आता आपण हे अभियान हाती घेणार आहे. 2-1 महिन्यांनी आपण सुरू करू. त्याची पूर्वतयारी ही सुरू झालेली आहे. तर आपलं लक्ष हे जवळजवळ 1 करोड पार करण्याचं आहे. आमचे मागच्या वेळेसच बजरंग दल जे आपलं युवक संघटन आहे त्याच्याशी 34 लाखांपेक्षा जास्त लोक जुळले आणि 2 महिला संघटना आहेत आपल्या, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 16 लाखापेक्षा जास्त महिला या जुळल्या. तर आता आपली संघटना म्हणजे 75,000पेक्षा जास्त ठिकाणी पसरलेली आत्ता भारतामध्ये. तर तीसुद्धा स्थानं 1 लाख स्थानांच्या वरती नेता येतील. आणि विश्व हिंदू परिषदेचं कार्य तसं भारताच्या बाहेरसुद्धा आता 30 देशांमध्ये सुरू झालेलं आहे पूर्ण. कुठल्या राज्यांमध्ये जास्त संख्येने ही वाढ होणार आणि महाराष्ट्राबद्दलची काय स्थिती राहणार आहे? अनेक प्रकारचे कार्यक्रम मागच्या 2-3 वर्षात झालेले आहेत आणि त्यामुळे
आम्हाला विश्वास आहे की देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये हे होईल. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही केलं होतं तेव्हा मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक हितचिंतक झाले होते. तर ती संख्या आता अनेक राज्यांमध्ये अधिक वाढेल, त्या राज्यातसुद्धा वाढेल. 75,000 स्थानामध्ये सध्या कार्य सुरू आहे. तो कार्य विस्तार 1,00,000 स्थानापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाईम मधून. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या जवळपासचा 80% परिसर हा बांगलादेशी फेरीवाले, मुस्लिम माफिया आणि मुंब्र्यातील माफियांनी काबीज केलाय, असा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. काल नाशिकमध्ये सोमय्या पत्रकारांशी संवाद साधत होते, त्यात त्यांनी हा दावा केलाय. मात्र सोमय्या यांनी हा दावा करताच पत्रकारांनी त्यांना यासंबंधी गृह विभागाकडे ही माहिती नाही का, गृह विभाग कारवाई करत नाही का, असा सवाल उपस्थित केला असता सोमय्या पत्रकारांवरच संतापले आणि हुज्जत घालू लागले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी, केलेल्या दाव्याला समर्पक पुरावे देण्याऐवजी तुमचा 1 पॉइंट प्रोग्राम आहे का, असा दावा सोमय्या यांनी पत्रकारांना प्रश्न विचारून केलाय. 1 पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असो की सपकाळ असो, की रोज उठून म्हणतात बांगलादेशी किती जवळ आले, किती लोक आले, कितीवर कारवाई झाली. तर मी उत्तर दिलं की मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या काळात ही आक्रमकता सुरू झाली, म्हणून काही राजकीय पक्षांची वोट बँक डिस्टर्ब झाली आहे. जसं मालेगावचं उत्तर की बाबा बांगलादेशी किती आहेत, मी उत्तर दिलं त्या लोकांना पत्रकारांद्वारा की बाबा यातनं भारतीय तर एक पण नाही आहे, एकाकडे भारताचं जन्म प्रमाणपत्र नाही आहे, आणि म्हणून ही मोहीम आणखीन आम्ही आक्रमक करणार. गोंदियातील बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी उपचारासाठी आलेल्या एका गरीब दाम्पत्याचं बाळ परस्पर भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अवघ्या 10 दिवसांच्या चिमुकलीची 3 लाखात भंडाऱ्यामध्ये विक्री झाली होती आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली होती. या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या अटकपूर्व जामिनावर आज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. यावर काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.